मित्रांनो, शेअर बाजारातील आपला हा प्रवास जो आपण सुरू केलेला आहे, तो निश्चित ध्येय समोर ठेवून सुरू केलेला असेल असं मला वाटतंय आणि तशाच प्रकारे आपण केलेला असावा. थोड्याशा पैशाला समाधानी न होता आपण सर्वसामान्य लोक जे की पगारदार असतील किंवा एखादा छोटा मोठा बिझनेस करत असाल, तर आपल्याकडे पैसे ही जास्त नाहीत. आपला भविष्यामध्ये पैसा इतका वाढला पाहिजे की आपण नुसतं बसून जरी राहिलो तरीही आपला पैसा हा वाढत राहिला पाहिजे, असं नियोजन असेल आणि काही वर्षानंतर आपण वेल सेट झालो पाहिजे की जेणेकरून आपल्याला काहीही काम न करता आपला उदरनिर्वाह व्यवस्थित चालला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण जर ध्येय समोर ठेवून चालत असाल तर आपल्याला आपण जो पोर्टफोलिओ बनवला आहे, आपल्या पोर्टफोलिओमध्ये जे शेअर आपण घेतले आहेत तेही शेअर असेच घ्यायला पाहिजे की जे भविष्यामध्ये आपल्याला चांगले रिटर्न देतील. काकानं सांगितलं म्हणून घेतला, मित्रानं सांगितला घेतला, मामानं सांगितला घेतला, कोणता शेअर पळायला आहे म्हणून घेतला, यूट्यूबवाल्यानं सांगितला त्याचे फंडामेंटल बघितले नाही, पेनी शेअर घेतला, 1 रुपयाचे 2 रुपयाचे शेअर घेतले, जे लॉसमध्ये आहे कंपनी ते शेअर घेतले. असा जर पोर्टफोलिओ बनवला असेल तर एक न धड भाराभर चिंध्या असा पोर्टफोलिओ आपल्याला निश्चित ध्येयापर्यंत घेऊन जाणार नाही. तर आपल्या पोर्टफोलिओची बांधणी ही आपल्याला व्यवस्थित करावी लागेल. वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळे शेअर, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप असे वेगवेगळे शेअर आपण प्रत्येक क्षेत्रातील शेअर जर घेतले असतील आणि 15, 20, 25, 30 कंपन्यापर्यंत आपण शेअर घेतले असतील तर निश्चित आपण चांगला पैसा बाजारातून बनवू शकतो, जो की आपल्याला इतर कुठंही बँकेत म्हणा किंवा इतर कुठूनही एवढं व्याज मिळणार नाही. एवढा पैसा शेअर बाजार आपल्याला सहज मिळवून देऊ शकतो. परंतु एक नियोजनबद्ध पद्धतीने आपण पोर्टफोलिओ बनवला पाहिजे व आपलीही तेवढीच जबाबदारी आहे की कोणताही शेअर न घेता फंडामेंटल स्ट्रॉंग असलेले शेअर जे की आपण पाहिले पाहिजेत, ज्या कंपन्या आपल्याला माहीत असतील अशा कंपन्या जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये घेतल्या असतील, त्यांचे फंडामेंटल माहीत असतील तर आपण टिकू शकतो आणि बाजारामधून पैसा बनवू शकतो. तर असे शेअर आपण घेतले पाहिजेत. अशा 4 शेअरची चर्चा आज आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला शेअर आहे लॉयड इंजिनिअरिंग. 80 रुपयावर ही कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता. 80 रुपये 10 पैसे, 1.75% ही मायनस झालेली आहे. आणि ही कंपनी काय काय करते इथं जर तुम्ही पाहिलं तर ही कंपनी डिझायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग अँड कमिशनिंग हेवी इक्विपमेंट, मशिनरी, सिस्टीम्स फॉर द हायड्रोकार्बन सेक्टर, ऑइल अँड गॅस, स्टील प्लांट, पॉवर प्लांट, न्यूक्लिअर प्लांट, बॉयलर अँड टर्नकी प्रोजेक्ट्स. तर इथं ही कंपनी काम करते. मार्केट कॅप फक्त 9,170 करोडचं मार्केट कॅप आहे. पी जर पाहिला तर 104चा म्हणजे आपल्याला जास्त पी पाहायला मिळतोय. ROC 28.6, ROE 26.5, फेस व्हॅल्यू 1ची आहे. 123ची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि प्रमोटर होल्डिंग 57.2ची पाहायला मिळते. इथं जर पाहिलं तर आपल्याला EPS वाढलेले आहेत, म्हणजे कंपनीचे प्रॉफिट हे जवळपास 21 पासूनचे प्रॉफिट सतत वाढत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिडियन पी 75.1चा आहे. जवळपास त्याच्या थोडंसं वर कंपनी इथं ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो. ह्या कंपनीचे जर सेल्स जर बघितले आपण तर मार्च 2015ला 510 करोडचे सेल्स आहेत, ते आता 647 करोडपर्यंत झालेत आणि प्रॉफिट जे आहे 3 करोडचं ते 88 करोडपर्यंत झालेलं आहे. म्हणजेच सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ ही आपल्याला चांगली पाहायला मिळते. तुम्ही इथं जर पाहिलं तर प्रॉफिट ग्रोथ 3 वर्षाची 442% आहे आणि चालू वर्षामध्ये 123% आहे. शेअरनंही तसेच रिटर्न दिलेले इथं बघू शकता. 5 वर्षाचा 178, 3 वर्षाचा 204 आणि चालू वर्षामध्ये 98%चे रिटर्न ह्या कंपनीनं बनवून दिलेले आहेत. रिझर्व जर बघितलं तर 297 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर 75 करोडचं कर्ज आहे, म्हणजे कंपनीवर कर्ज जास्त नाही. हा शेअर जेव्हा इथून ब्रेकआउट झालं होतं त्यावेळेस आपण 40च्या आसपास वारंवार चर्चा केली होती, ह्याचा व्हिडिओ पण बनवला होता. आता
80च्या आसपास आहे, म्हणजे शेअरनं इथून इथपर्यंतच ही जागा जरी आपल्याला थोडी कमी दिसत असली तरी पैसे डबल झालेले आहेत. जेव्हा हा ब्रेकआउट झाला होता त्यावेळेस आपण एक चर्चा केली होती, 40वर तो थांबला होता, तर आपण म्हणलं होतं की तो ब्रेकआउटच्या जिथं ब्रेकआउट झाला तिथपर्यंत येईल, पण तिथपर्यंत आला नाही आणि तिथून आता वर गेला आहे, तिथून पैसे हे डबल झालेले आहेत. आताही वरून जर डिस्काउंट पाहिलं तर ह्या कंपनीचा आता वरून जर डिस्काउंट आहे ते 14.73, म्हणजे जवळ 15% डिस्काउंट आपल्याला ह्याच्या टॉपपासून इथपर्यंत पाहायला मिळत आहे. तर पहिला हप्ता जर लावायचा असेल तर लावू शकतो. कंपनी चांगली आहे, प्रॉफिट ग्रोथ, सेल्स ग्रोथ कंपनीची चांगली पाहायला मिळते. पुढची कंपनी आहे 5 स्टार बिझनेस. 739 वर ही कंपनी ट्रेड करत आहे. फायनान्स क्षेत्रातली ही कंपनी आहे आणि मार्केट कॅप जर पाहिलं तर 21,620 करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते. पी 23.9, म्हणजे पी जास्त नाही. ROC 15.8, ROE 17.5, फेस व्हॅल्यू 1 ची आहे. 39.5ची प्रॉफिट ग्रोथ आणि 26.5ची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. हिचे EPS जर पाहिले तर डिसेंबर 22 पासून आपल्याला इथं बघू शकता चांगले EPS वाढलेले आहेत. सतत EPS वाढते आहेत, म्हणजेच प्रॉफिट कंपनी सतत जनरेट करत आहे. वाढतं प्रॉफिट या कंपनीचं आपल्याला पाहायला मिळते. PE 29 आहे मीडियन, त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे. 25च्या खाली आपण इथं बघू शकता, म्हणजे आपल्याला कंपनी स्वस्तात मिळत आहे. आणि डिसेंबर 22 पासून ही कंपनी इथं बघू शकता तुम्ही, इथं डिसेंबर 22 ही खाली, तिथून कंपनी ही चाललेली नाही, इथून वर गेलेली नाही, तर तिथून आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे. ह्या कंपनीचं सेल जर पाहिले आपण तर मार्च 2017 पासूनचे 86 करोडचे सेल्स आहेत, ते आता 2,369 करोडपर्यंत आलेत. म्हणजे सेल्स कंपनीनं चांगले जबरदस्त वाढवलेले पाहायला मिळतात. नेट प्रॉफिट 19 करोडचं 900 करोडपर्यंत झालेलं आहे. म्हणजे प्रॉफिट आणि सेल्स कंपनीनं चांगले वाढवलेले पाहायला मिळतात, ते आपल्याला इथंही दिसतात. सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली आहे. आणि ह्याच्यापेक्षा आपल्याला इथं चांगला पैसा मिळायला पाहिजे, जो की चालू वर्षामध्ये आपण इथं बघू शकता की -1% आहे. म्हणजे ह्या कंपनीमध्ये जर आपण पैसा लावला तर 40%ची 5 वर्षाची जी प्रॉफिट ग्रोथ आहे त्याच्यापेक्षा आपल्याला 45च्या आसपास, 50च्या आसपास CAGR मिळायला पाहिजे. 58चा जर दिला तर 10 वर्षामध्ये कंपनी 1 लाखाचे 10 कोटी, 1 कोटी करते. 1 लाखाचे 1 कोटी रुपये ही कंपनी करू शकते. असा प्रॉफिट ग्रोथ आणि अशी सेल्स ग्रोथ ह्या कंपनीची आहे. जर 10 वर्षाचा 58चा CAGR दिला तर प्रॉफिट ग्रोथ चांगली असल्यामुळे ही कंपनी आपल्याला पैसा बनवून देऊ शकते. सध्या गुंतवणुकीची संधी आहे, कारण कंपनी डिसेंबर 22 पासून चाललेली नाही, उलट आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे. रिझर्व बघा 5,167 करोडचं. कर्ज जर पाहिलं तर 6,316 करोडचं कर्ज आहे. फायनान्स क्षेत्र असल्यामुळं आपण हे इग्नोर करू शकतो. इथं बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की हा रेजिस्टन्स आहे जवळपास 840चा आणि हा सपोर्ट आहे 680चा. कंपनी वारंवार इथं सपोर्ट आणि वरचा रेजिस्टन्स फेस करून खाली येते आणि सपोर्ट घेऊन वर जात आहे. आता इथं सपोर्ट घेऊन कंपनी 740 वर आलेली आहे. आता इथून कदाचित ती पुन्हा 840 पर्यंत जायची शक्यता आहे. अजून 100 रुपये अवकाश आहे. शॉर्ट टर्ममध्ये जरी कोणाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता. लॉंग टर्मसाठी कंपनीसुद्धा चांगली आहे, कारण ह्या कंपनीनं इथं एक यू पॅटर्न आहे, त्याचा इथं ब्रेकआउट दिला आहे आणि तिथंच सपोर्ट वारंवार घेत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. तर कंपनी चांगली आहे, प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे. ही कंपनीसुद्धा तुम्ही ह्या कंपनीला खरेदीचा विचार करू शकता. पुढची कंपनी आहे मोती सन्स ज्वेलर्स. 187 रुपयावर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो. 1.61% मायनस झालेली आहे मागच्या ट्रेडिंग डेमध्ये. मार्केट कॅप जर पाहिलं तर 1840 करोडचं मार्केट कॅप आहे. पी जर पाहिला तर 56चा, ROC 16.6, ROE 13.9, फेस व्हॅल्यू 10ची, 46.1ची प्रॉफिट ग्रोथ आणि 66ची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते. EPS बघू शकता. EPS इथं आपल्याला नवीन लिस्ट झालेली आहे, जानेवारी 24लाच ही कंपनी लिस्ट झालेली जवळपास. तर EPS इथं वाढलेले आहेत, इथं थोडे कमी झाले, पण इथं कमी नाही झालेले आहे EPS. म्हणजेच प्रॉफिट हे 2 क्वार्टर एका रेषेमध्ये म्हणजे जवळपास सारखं झालेलं आहे. मिडियन पी जो आहे 49.6चा, त्याच्या थोडंसं वर 55च्या आसपास कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो. ह्या कंपनीनं कर्ज कमी केलेलं इथं आपल्याला नोंदवलेलं पाहायला मिळते. हिचे सेल जर पाहिले तर मार्च 19 पासूनचे सेल्स आपण बघू शकतो. 223 करोडचे सेल्स आहेत, ते आता 417 करोडपर्यंत आलेले आहेत आणि 3 करोडचं प्रॉफिट 32 करोडपर्यंत झालेलं आहे. प्रॉफिट हे
10 पट वाढले आणि हिचं इथं प्रॉफिट आणि सेल्स ग्रोथ जर बघितली आपण तर ती डबल डिजिट आणि चांगली पाहायला मिळते. सेल्स ग्रोथपेक्षा प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली 5 वर्षाची 56, 3 वर्षाची 50 आणि चालू वर्षामध्ये 46%ची आहे. 56ची प्रॉफिट ग्रोथ असेल तर आपल्याला CAGR इथं आपल्याला 60-65च्या आसपास मिळायला पाहिजे. म्हणजे ही कंपनीसुद्धा आपल्याला करोडपती करू शकते. तर नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे ही. कंपनी तुम्ही बघू शकता, चांगली कंपनी आहे, डिस्काउंटवर मिळत आहे. रिझर्व जर पाहिलं तर 230 करोडचं रिझर्व आहे. कर्ज जर पाहिलं तर 111 करोडचं कर्ज पाहायला मिळते. म्हणजे कर्ज कंपनीवर जास्त नाही. आणि लिस्ट झाल्यापासून तुम्ही बघू शकता इथं वर गेली होती, पण हा 250च्या आसपासचा रेजिस्टन्स तो फेस करून कंपनी खाली आलेली आहे आणि हा सपोर्ट घेत कंपनी वर जात असलेली पाहायला मिळते. 186 वर कंपनी ट्रेड करत आहे. कदाचित इथून पुढे हा यू पॅटर्न एक बनवून कंपनी हा 250चा ब्रेकआउट देऊ शकते. त्या दिशेनं कंपनीची तयारी दिसत आहे असं चार्टवर वाटत आहे. कारण तिचे सपोर्ट जे आहे ते वर शिफ्ट होत असलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. तर चांगली कंपनी, ह्या कंपनीबद्दलही तुम्ही विचार करू शकता. त्याच्यानंतर IRCTC सगळ्यांना आवडणारी अशी कंपनी. कालच्या व्हिडिओमध्ये या कंपनीचं उदाहरण दिलं होतं. 923 वर कंपनी ट्रेड करत आहे आणि ही कंपनीसुद्धा चांगला पैसा बनवून देऊ शकते. कारण ही कंपनी आपल्याला अंडर व्हॅल्यूडमध्ये मिळत आहे. बऱ्याच दिवसापासून ही कंपनी चालत नाही. मार्केट कॅप 73,000 करोडचं मार्केट कॅप आहे. पी जर पाहिलं तर 62चा, ROC 53.8, ROE 40.4, फेस व्हॅल्यू 2ची, प्रॉफिट ग्रोथ 17.6 आणि प्रमोटर होल्डिंग 62ची पाहायला मिळते. 62चा पी इथं आपण पाहत आहोत. ह्या कंपनीचा पी 300च्या वर होता. तिथून कंपनी न चालल्यामुळं आज हिचा पी खाली आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट प्रॉफिट वाढलेल्यामुळंही पी खाली आलेला आपल्याला पाहायला मिळते. इथं बघू शकता तुम्ही मिडियन पी जो आहे 69चा आहे. इथं 300 बघू शकता, 300च्या वर इथं पी गेलेला होता. पण प्रॉफिट हे सतत वाढत आहेत. कारण EPS वाढले म्हणजे प्रॉफिट सतत वाढत आहे. प्रॉफिट वाढल्यामुळं आणि शेअर चालला नाही, ह्या दोन गोष्टीमुळं हे पी आपल्याला इथं खाली जवळपास 55च्या आसपास पाहायला मिळत आहे. तर पी आपल्याला खाली मिळतोय आणि EPS वाढलेले आहेत. त्यामुळे ही कंपनी आपल्याला अंडर व्हॅल्यूड मिळत आहे. अशा कंपनीत पैसा लावला तर येत्या काही महिन्यामध्ये, वर्षामध्ये कंपनी ही आपल्याला पटीमध्ये पैसा बनवून देते. याचे उदाहरणं मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दिलेले आहे. कंपनी मिड इन पीच्या खाली ट्रेड करत आहे आणि जवळपास ही कंपनी कर्जमुक्त असलेली आपण इथं बघू शकतो. हिचे जर सेल्स बघितले तर मार्च 2015 पासूनचे सेल्स आपण बघू शकता. 1059 करोडचे सेल्स 4390 करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट 131 करोडचं हे 1187 करोडपर्यंत आलेलं आहे. इथं जर पाहिलं तर सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ दोन्हीही चांगले असलेले पाहायला मिळतात. डबल डिजिट आहेत इथं बघू शकता. आणि गुंतवणूकदाराला हिनं जर पाहिलं तर आतापर्यंत किती पैसा बनवून दिला आहे तर 3 वर्षात 21%चा CAGR आणि चालू वर्षामध्ये 40%चा CAGR बनवून दिलेला आहे. पण प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर 5 वर्षाची 32, 3 वर्षाची 94 आहे. म्हणजे कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत नाही. कारण त्याच्यापेक्षा जास्त CAGR इथं बनायला पाहिजे, जे की बनले नाहीत. म्हणून गुंतवणुकीची संधी आपल्याला ह्या कंपनीमध्ये आहे. रिझर्व जर बघितलं तर 3070 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त 60 करोडचं कर्ज कंपनीवर असलेलं पाहायला मिळते. चार्ट बघा, चार्ट जर बघितला तर मोठा यू पॅटर्नचा ब्रेकआउट कंपनी देण्याच्या तयारीत असलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण ह्या कंपनीचे सपोर्ट इथंच 2 सपोर्ट घेऊन कंपनी वर निघालेली आहे. हा डब्ल्यू पॅटर्न बनला, तिथून वर निघाली कंपनी. त्याच्यानंतर वर हिचे सपोर्ट शिफ्ट होत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. याचाच अर्थ हा की कंपनी आता इथून हा ब्रेकआउट देऊ शकते. त्याची तयारी कंपनी करत आहे. कारण रेजिस्टन्स जवळ येऊन कंपनी हळूहळू तिथंच फिरत असलेली आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही इथं बघू शकता रेजिस्टन्स जवळ आल्यानंतर खाली आली, पण ती अजून खाली न येता तिथंच वर गेली, पुन्हा रेजिस्टन्स फेस केला, पुन्हा खाली आली आणि तिथून पुन्हा वर जाण्याची तयारी आहे. कदाचित 900 पर्यंतही येऊ शकते. 925 वर कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकता. ह्या कंपनीला जर आपण गुंतवणुकीची संधी दिली, ह्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक केली तर आपण आपला पैसा येत्या काही वर्षामध्ये ही कंपनी पटीमध्ये बनवून देऊ शकते. 27.75% डिस्काउंट आपल्याला हिच्या टॉपपासून पाहायला मिळत आहे. हे 27.75% डिस्काउंट ह्या कंपनीचं आहे. तर कंपनी चांगली आहे.
गव्हर्नमेंटची कंपनी आहे, चांगला पैसा बनवून देऊ शकते, अंडर व्हॅल्यूड आहे. जेव्हा ही पळत होती, इथं तुम्ही पाहत असाल तर जेव्हा पळत होती बरेच लोक खरेदी करत होते, परंतु आता गुंतवणुकीची संधी जेव्हा इथं होती तेव्हा कोणीही विचार केला नाही, पण अजूनही संधी गेली नाही. इथेही गुंतवणूक आपण करू शकतो. 900च्या आसपास कंपनी मिळत आहे. मित्रांनो, व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे. चारही कंपन्या चांगल्या आहेत, पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आहेत. त्यामुळे ह्या कंपन्याचा अभ्यास तुम्ही करा. तुम्हाला वाटत असेल की बनवून देऊ शकतात तर कंपनीमध्ये पैसा लावा व काही काळ थांबा. निश्चित तुमचाही पैसा बनू शकतो. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.